बॉल बॉल द्यायचा आहे नवीन. हा मी आहे. पंच इकडे. बॅटिंग ओमकार मलाड होमसाईवर कोणतरी एक्स्ट्रा प्लेअर इकडे यायचं आहे स्कोरर कडे. कृपया करून पाठवायचं आहे. पंच पंच आतमध्ये जा. पंच 3 ओव्हरचा सामना. चला पंच त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 अंपायर ए अंपायर पाठवा लवकर. चला काठी लवकर सामन्याला सुरुवात करायची. खूप उशीर झालाय. ओमकार मालाड संघाला सुद्धा कुठे जायचं असेल खेळायला नाईट टुर्नामेंट. घाटकोपर भटवाडीमध्ये सुद्धा ते आले आहेत, क्वालिफाय झाले आहेत. चेतन इलेव्हन संघाला जोगेश्वरीला जायचंय आणि अंश इलेव्हन संघ 7 वाजल्यापासून इकडे आलाय. सुहास दादा बिचारा विरारवरनं पळत पळत आला. चला सामन्याला सुरुवात होते. चेतन पहिलं षटक घेऊन समोर कुडा इधर स्कोरर. सुरेश दिवसचा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. फायनलचा सामना. इंटर वॉज आउटर. 3 ओव्हर 3 षटकाचा सामना आहे हा पंच. 3 ओव्हर 3 बॉलर. पहिला चेंडू निर्धाव चेतनचा. सुंदर असा लेग ग्लास. डायरेक्ट हिट होता होता वाचली आहे. अण्णा अण्णाचं नाव जर तुम्हाला मी उर्फ नाव सांगितलं. दिवेश आता स्ट्राईक वर आलाय. दिवेश सुरेश नॉन स्ट्राईकला सुरेश आहे आणि स्ट्राईकला आता दिवेश आलाय. तिसरा चेंडू 2 चेंडू 1 धावा. पायात टाकलेला चेंडू 1 धावा मिळेल. बॉल गॅप मध्ये तर गेला होता पण तो पडद्यावरून गेल्यामुळे 1 धावा मिळेल दिवेशला आणि त्याच्या संघाला. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू चेतनचा. फायनलचा सामना. चौथा चेंडू. सुंदर असा फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग साइडला परंतु 1 धावा मिळेल दिवेशला. दिवेश काहीसे नाराज. गॅप मध्ये जात नाहीये. चार बॉल 3 पाचवा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो काय आणि फलंदाज बाद दिवेश. कॉल देण्यामध्ये चुका झाली त्यांच्यामध्ये. हा ना करता करता दिवेश बाद. मोठा झटका ओमकार मलाड्या संघाला. 5 चेंडू आणि 3 धावा. हितेश केदारी कुठे असतील त्यांनी मंचावर संपर्क साधायचा. हितेश केदारी. सुमेश केनी पुढचा फलंदाज. सुमेश 5 चेंडू 3 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो तो चेतन. त्याच्या संघासाठी चेतन इलेव्हन या संघासाठी बांधून ठेवलंय त्यांनी ओमकार मलाड या संघाला. चेक बॉलर चेक. अजूनही
बाउंड्रीचा खाता उघडला नाहीये. 5 चेंडू 3 धावा. हा सुद्धा सुंदर असा फटका होता, पण बॉलर्स लोकांना विनंती आहे, बॉलर्सना एकच चेक अलाउड आहे. दुसरा चेक जर त्यांनी केला तर तो नो ठरेल. सुंदर असं षटक चेतनचं. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या त्याच्या षटकासाठी. 4 रन दिले फक्त त्यांनी त्याच्या षटकात आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतली. सुंदर असं षटक टाकलंय चेतनने. दुसरं षटक घेऊन सूरज. सुंदर असा फटका सुमेशचा. त्याहून सुंदर असं क्षेत्ररक्षण गौरवचं. रफ्तारचा राजा बोरिवलीचा गौरव. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्या स्वरूपात. 3 धावा वाचवल्या त्यांनी आपल्या संघासाठी. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. दुसरा चेंडू सूरज याचा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न कुडाचा, परंतु फसला. इकडेही किरण याचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्यांनी धावा वाचवल्या आहेत. 8 बॉल झालेले आणि अजून सुद्धा चौकार लगावला नाहीये तो ओमकार मलाड या संघाने. खूप मोठा संघ आहे मुंबईमधील. तिसरा चेंडू सूरजचा आणि हा आता रिव्हर्स चौकार. HM चषक 2024 चौकार. रिव्हर्स स्वीप. चौथा चेंडू सुमेशसाठी सूरजचा. स्कोर 10. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण आशूचं. हा सुद्धा 1 रन मिळेल सुमेशला. खूप चांगली फलंदाजी करतोय सुमेश त्याच्या संघासाठी. 5 चेंडू 11 धावा. 4 बॉल. ओके 4 बॉल. ठीक आहे सुमेश, सॉरी. 4 चेंडू 11 धावा. 5वा चेंडू अवंतर धाव. अवंतर धाव मिळेल ती ओमकार मलाड संघाला. 5वा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फसवलंय ते सूरजनी सुरेशला. स्टंपिंग या स्वरूपात कुठं बाद होईल. सुंदर अशी किपिंग जॉन्टी कडून. एक चौकार आला त्यांच्या ओव्हरमध्ये, पण परंतु त्यांनी सुरेश सरोजला बाद केलाय. 5 चेंडू 12 धावा. दुसरं षटक. बॅट्समन नेम अमन. अमन ही सुद्धा सुंदर फलंदाजी करतो. बघूया 7 बॉल आहेत त्याच्याकडे, कशी फटकेबाजी करतो ते. शेवटचा चेंडू सूरजचा. वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला जॉन्टी, सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना थांबवू नका. अजून एक सामना याच्यानंतर खेळायचा आहे. इंटरपोईसर अंतर्गत फायनलचा सामना. मुंबई किंग्स अनशिलेन विरुद्ध रोशन 11. टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन्सने. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. 13 धावा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. बॉल काही मिळत नाहीये अमनला. 2 ओव्हर नंतर 13 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे अजून सुद्धा चेतन इलेव्हन संघाने ओमकार मलाड या संघाविरुद्ध. प्रशांत दादा कुठेही असतील त्यांनी जरा माईशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत दादा. तिसरा षटक. तिसरा षटक. नो चेंडू. नो +1.
चालेल जर व्हाईट टी शर्ट नसला तर काही नाही. व्हाईट +1 अतिरिक्त धावा आल्या त्या आशूच्या ओव्हर्स मध्ये. बॉलर चेंज होतोय. गौरव येतोय. आशू 0 बॉल 4 रन देऊन गेलाय. मॅच मध्ये घेऊन आलाय तो ओमकार मालाड यांना. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु एक धावा मिळेल सुमेशला. गॅप मध्ये गेलेला चेंडू. वाईड व्हाईट +1 व्हाईट +1. सुंदरसा फटका अमनचा परंतु एक धाव मिळेल. 2 चेंडू स्कोर 21. सुंदर असा रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न हळुवारपणे गेला बॉल पण. 3 चेंडू 22 धावा स्कोर बरोबर आहे. शेवटचे 3 चेंडू. गौरव याचे वाईट. हा सुद्धा वाईट. शेवटच्या षटकात खूप अवांतर धावा येतात आहेत. आशूने 2 प्लस टाकले. गौरवने 1 प्लस टाकला आणि आता 2 वाईड अजून त्याने टाकले आहेत. 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा फटका आणि मयूरचा सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 रन्स वाचवले त्याने आपल्या संघासाठी मयूरने. 2 चेंडू बाकी. स्कोर 24. हा सुद्धा स्लोअर 1 आणि वाईड. 25 झालेले आहे. मॅच मध्ये आलेले आहेत ओमकार मलाड. 2 चेंडू अजून बाकी आहे आणि सुंदर असा फटका पण सुंदर असं क्षेत्ररक्षण चेतनचं आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय तो सुमेश केनी. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु अमनने स्ट्राईक सोडली नाही त्यांची. क्रीज मध्ये उभे राहिले ते. शेवटचा बॉल आहे. पराग फलंदाजीसाठी. पराग शेवटचा चेंडू सुद्धा वाईड. 26 स्कोर 27. एक सेकंड रनला आउट झाला होता. 27. सुंदर असा फटका परंतु चौकार मिळेल शेवटी अमनला. 31 धावा झालेल्या आहेत आणि 32 रनांचा आव्हान त्यांनी दिला येते चेतन 11 संघाला. चेतन 11 संघाला 32 धावा करायच्या जिंकाडी. 2 ओव्हर 12 होते. शेवटच्या ओव्हर मध्ये 20. 2 ओव्हर 13 होते. शेवटच्या ओव्हर मध्ये 19 आले आहेत. म्हणजे हरीश मांडवीकर फाउंडेशन आयोजित HM चषक 2024. आपले मान्यवर भावेश ठक्कर, संतोष झा, शिवा शेट्टी सर, ठीक आहे. प्रशांत दादाने आपल्याला वादा केलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बात किया ना ओके.
चला चेतन बॅट्समन पाठवा. चेतन न्यू बॉल तिकडे, न्यू बॉल, जुना बॉल इकडे द्यायचा आहे पंच. थँक्यू. षटकार दे, बॉल दे. हितेश केदारी त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. चला चेतन इलेव्हन बॅट्समन आलेले आहेत. फर्स्ट बॉलर अरुण यादव, स्ट्राईकवर जॉन्टी, नॉन स्ट्राईकवर चेतन. रन्स करायचे 32. फायनल सामना जिंकण्यासाठी हितेश केदारी. बॉलर अरुण यादव. चला अंश इलेव्हन संघ रेडी राहायचंय सामन्यासाठी. ललित लाईव्ह मध्ये येतोयस. जॉन्टीने जर चौकार लगावले, जेवढे चौकार लगावले तेवढे साई चरण संघाकडनं त्याला पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारावर त्याला 100 रुपये. सुंदर असा फटका आणि चौकार. सुंदर सुरुवात. पहिले 100 साई चरण संघाकडून. ललित बागवे अनाउन्समेंट केलेली आहे त्यांनी. पहिले 100 भेटले आहेत जॉन्टीला. प्रत्येक चौकाराला 100 रुपये त्याला साई चरण संघाकडून. 1 बॉल 4. दुसरा चेंडू वाचला. 1 रन. वरतून गेला तो पडद्यावरून. गॅप तर शोधून काढला होता त्यांनी. 2 चेंडू 5 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो तो जॉन्टी. तिसरा चेंडू अरुणचा जॉन्टीसाठी. अरे कॅच सुटते आणि इथे फलंदाज चेतन बाद होतोय. कॅच सोडली ती जॉन्टीची, पण फलंदाज बाद झाला तो चेतन रनआउट स्वरूपात. शून्य बॉल 0 धावा चेतनच्या फायनलच्या सामन्यात. तीन चेंडू 5 धावा. अजूनही 27 रनांची गरज. चौथा चेंडू जॉन्टीसाठी. फ्लिक केलाय, एज लागली, बॅटची कडा घेतली आणि फाईन लेगच्या दिशेने चौकार. अजून एक 100 रुपये जॉन्टीला साई चरण या संघाकडून. जेवढे चौकार लगावणार तेवढे 100 रुपये त्यांना मिळत जाणार साई चरण संघाकडून जॉन्टीला. 4 बॉल 9. पाचवा चेंडू सुंदर असा हा सुद्धा गॅप मध्ये आणि रनआउटची संधी होती. सुमेचा चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. किरण शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू वाईड. पंचांना वाईड दिसत नाहीये. ओके. 5 चेंडू 10 धावा. निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू. एक ओव्हरच्या सामन्यानंतर स्कोर आहे 10-22 पाहिजे. 12-22. 12 बॉल 22 हवेत. 32 टू 32. 32 टू 32.
दिवेश येतोय तो गोलंदाजीला. लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे दिवेशने. सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू 22 धावा. जॉन टी स्ट्राइक वर. जॉन टी थांबला तर होऊ शकतं. 10 रन वर आहेत. 12-22. दिवेश पहिला चेंडू टॅप. 1 रन डिक्लेअर स्वरूपात. एक टॅप करण्याचा प्रयत्न. 11-21. सुंदर असा चेंडू. ऑफ ब्रेक होता वाटतं. आत आला. उंची सुद्धा होती त्या बॉलला. जॉन्टी बाद होतोय. 10 चेंडू 21 धावा. सुंदर असं कॅच घेतलंय तो कुडाने. 200 रुपये जॉन्टीला भेटणार आहे साई चरण संघाकडून. दुसरा चेंडू. तिसरा चेंडू. 10-21 हवेत. तौफिक आलाय इनफॉर्म बॅट्समन. सुंदर असा स्वीप. गॅप मध्ये जात नाहीये पण 1 धाव मिळेल त्याला तौफिकला. 9 चेंडू 20 धावा. 9 चेंडू 20 धावा हवेत चेतन 11 संघाला. तौफिक साठी सुद्धा प्राइज आहेत साई चरण संघाकडून. प्रत्येक चौकारावर 100 रुपये. साई चरण संघाकडून प्रत्येक चौकारावर 100 रुपये तौफिक साठी सुद्धा आहेत. नऊ चेंडू 20 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव. किरणला काही समजला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी दिवेशची. सुंदर ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिवेशचं. 8 चेंडू 20 धावा. सुंदर असा चेंडू सुमेशकडे. सुमेश डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पण 1 रन मिळेल. सुरेशकडे जायचा होता थ्रो. 7 चेंडू 19 धावा. मॅच लांब जाताना चेतन 11 संघाकडनं. 7-19. ह्यावर चौकार आला तर 6-15 येऊ शकते. शेवटचा चेंडू आहे आणि चौकार नाही येत आहे. 1 रन आलेला आहे. 6 चेंडू 18 धावा. बरोबर. पराग शिंदे. पराग 6 चेंडू 18 डिफेंड करायचे तुम्हाला फायनल सामना जिंकण्यासाठी. स्ट्राइक वर तौफिक. परागचा पहिला चेंडू. तौफिकचा रिव्हर्स स्वीप आणि हा चौकार सुंदर असा जोरात मारलेला. अडवू शकले असते कदाचित ते फिल्डर. राकेश यांच्याकडनं जर तौफिकने मॅच जिंकवली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे तौफिकला राकेश कडून. राकेश नॉटी बॉयज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. फलंदाज बाद. किरण बाद. 4 चेंडू 14 धावा की 15 आहे. 14. 4 बॉल 14. 3 मारायचे आहेत. सुंदर फलंदाजी करतोय तौफिक. एक निर्धाव गेलाय. जिमी येतोय आता. जिमी वडगामा.
जिमे येतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी पराग यांची. खूप जुने बॉलर आहेत ते ओमकार मालाडचे पराग शिंदे. सुंदर अशी अंपायरिंग सुद्धा ते करतात. खूप सुंदर असे गोलंदाज आहेत ते. लेग ब्रेक ऑफ ब्रेक त्यांचे जास्त काही कळत नाही. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. तीन चेंडू 14 धावा आणि सूरज सुद्धा बाद. 2 फलंदाज बाद करतोय तो पराग शिंदे. हॅट्रिक. रनआउट झालेला पहिला. टीम हॅट्रिक. दिस इज टीम हॅट्रिक, नॉट बॉलर हॅट्रिक. अण्णा अण्णा आमचा बोरिवलीचा मतंग आहे. आम्ही याला उर्फ मतंग बोलतो. अण्णाला बाबू सर शोधतात आहेत कोणाला तरी. दोन 12 ना. 1-12 सॉरी. ओके. आणि हा टर्फ ओराम 6 जिमीने मारलाय. आणि फायनलचा मानकरी ठरतोय तो ओमसाई ओमकार मालाड. खूप खूप अभिनंदन या संघाचं. हरीश मांडवीकर फाउंडेशन आयोजित HM चषक 2024 यांचा दुसऱ्या पर्वाचा विनर ठरतोय तो. आणि आपले प्रमुख ऑर्गनायझर प्रशांत दादा पाटील. खूप खूप अभिनंदन त्यांचं. टुर्नामेंट ऑर्गनायझर